नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आजची डिश बघा, एकदम दिसते ना मस्त हॉटेल स्टाईल तंदुरी। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवातीला मी मिक्सरच्या जारमध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मुठीभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 मुठ्ठी पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे। हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं यामध्ये, जास्त पाणी नाही घालायचं आहे। पेस्ट वाटून झालेली आहे। आता आपण चिकन घेतलेले आहे, चिकनचे असे मी मोठे पीस करून घेतलेले आहेत। आता यावरती ना मी लिंबू पिळून घेते। अशा प्रकारे आपल्याला लिंबाचा रस व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे आणि चिकनचे असे मी मोठेच पीस करून घेतलेले आहेत, त्याला व्यवस्थित चिरा मारून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी 2 ते 3 चमचे दही घातलेले आहे आणि जे आपण वाटण करून ठेवलं होतं ना ते यामध्ये घालून घेते। आणि दही तुम्ही शक्यतो घट्टच घ्या, माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे, पण शक्यतो घट्ट दही वापरा जेणेकरून मसाले व्यवस्थित लागले जातील। आता बघा, यामध्ये मी मसाले घालते। तर मी यामध्ये 1 चमचा जिरा पावडर घातलेली आहे, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे, त्यानंतर 1 चमचा हळद घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 ते 1.5 चमचा धने पावडर आणि त्यानंतर यामध्ये मी घालते लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। तर मी 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे, कारण हे चिकन 1 ते 1.5 किलो आहे। आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि हे सगळ्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे, कोट करून घ्यायचं आहे आणि चिकनला असे व्यवस्थित आपण कापसुद्धा केलेले आहे, त्यामुळे मसाला यामध्ये पूर्ण आतपर्यंत जाईल। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही चिकन तंदुरी घरच्या घरी बनवू शकता आणि तीही एकदम मस्त स्वादिष्ट होते। आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना, चिकन एकदम परफेक्टली शिजतं, त्यामुळे कोणताच प्रॉब्लेम येत नाही। आणि जेव्हा आपण बाहेरचं वगैरे खातो त्यापेक्षा घरातल्या घरात जर का आपण बनवलं ना तर एकदम मस्त होतं। तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। हे बघा, आता मसाले व्यवस्थित मी लावून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी फूड कलर घालते थोडासा। हे बघा, अशा प्रकारे, कारण याला ना मार्केटची आपल्याला एक लुक द्यायचा आहे मार्केटचा, त्यामुळे नाही। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित याला आपल्याला कलर लावून घ्यायचा आहे आणि दिसतंय ना बघा एकदम मस्त। जर तुम्हाला असं वाटत असेल की हे शिजणार नाही, पण नाही, हे परफेक्टली शिजतं आणि मी ही मेथड वापरलेली आहे। तर अशाच मेथडने तुम्ही सुद्धा करायचं आहे। मी काय केले, कुकरमध्ये सुरुवातीला स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती मी ना अशी एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती चिकन व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे। पाणी वगैरे काही घालायचं नाही, आपल्याला बेक करायचं आहे। आणि आता याला आपण कुकरचं झाकण लावायचं आहे। शिट्टीसुद्धा मी काढलेली आहे कुकरची आणि रबरसुद्धा काढलेला आहे आणि याला अर्धा तास आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे। हे बघा, आता अर्धा तासाच्या नंतर अर्धा तास आपण याला मीडियम फ्लेमवरती शिजवलेलं आहे। तर बघा, चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आता याला मी काढून घेते प्लेटमध्ये। अशा प्रकारे आता आपण याला बटर लावून घेऊयात। गरम आहे तोच बटर लावून घ्यायचा आहे व्यवस्थित। बटर जेव्हा आपण चिकनला लावतो ना त्याचा एकदम वेगळाच फ्लेवर येतो आणि एकदम चव वाढते। तर अशा प्रकारे आता बघा, मी याला बटर लावून घेतलेलं आहे आणि मी आता अशी जाळी ठेवलेली आहे, त्यावरती याला व्यवस्थित 1-2 मिनटं आलटून पालटून शेकून घेते। डायरेक्टसुद्धा आपण करू शकतो, पण काय आहे, ती हेवी आहे ना, त्यामुळे ते वजन पेलवलं जात नाही आहे चिमट्याला, त्यामुळे मी असं जाळीवर ठेवून दिलं आहे आणि याला 1-2 मिनटं दोन्ही बाजूंनी 2-2 मिनटं असं शेकून घेते आणि मध्ये मध्ये थोडंसं बटर लावून घेते, जेणेकरून याची चव अजून वाढेल। हे बघा, अशा प्रकारे आता एकदम चिकन व्यवस्थित क्रिस्पीसुद्धा होतं। अशा प्रकारे आपण जेव्हा त्याला रोस्ट करतो ना, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ना तंदुरीची याला फ्लेवरसुद्धा येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की याचा कलर लुकसुद्धा एकदम मस्त येतो आणि चवीलासुद्धा एकदम अप्रतिम लागतं। तर बघा, आपलं चिकन रोस्ट करून झालेलं आहे, दिसते ना एकदम हॉटेलसारखं यम्मीचं चवदार। प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। हे बघा, एकदम मस्त तंदुरी चिकन असं आपलं घरच्या घरीच तयार झालेलं आहे। बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते, आतपर्यंत पूर्ण शिजलेलं आहे। थँक्स फॉर वॉचिंग।